सोलापूर शहर पुन्हा हादरलंय. मध्यरात्री घडलेली एक घटना सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे. कारण इतकं छोटं पण परिणाम थेट जीवावर बेतणारा. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की फक्त झोपेत पाय लागल्यामुळे एका तरुणाचा जीव गेला. मीनाक्षी नगर परिसरातील तेलगू शाळेजवळील मोकळ्या जागेत काही जण नेहमीप्रमाणे झोपले होते. त्यात महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे हा तरुणही होता. दिवसभर मोलमजुरी करून थकलेला महेश गाढ झोपेत होता. त्याचवेळी आरोपी सोमनाथ नागनाथ जवळ कोठे तिथे आला. अंधार, मध्यरात्र आणि नकळत झालेला एक स्पर्श. सोमनाथचा पाय झोपलेल्या महेशला लागला. इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली. साध्या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शब्दांची देवाणघेवाण, पण हळूहळू हा वाद चिघळत गेला. रागाचा पारा वाढत गेला आणि परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. काही क्षणांचा तोल गेला आणि घेतलेला एक चुकीचा निर्णय, यामुळे महेशचा जीव गेला. या घटनेनंतर परिसरात भीती आणि धक्का पसरला. सकाळी ही बातमी समोर येताच नागरिक सुन्न झाले. कारण एवढ्या छोट्या कारणावरून इतकं मोठं नुकसान होऊ शकतं यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. महेश सावळतोटे हा एक सामान्य कुटुंबातील तरुण होता. मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वेळा अशा घटनांमध्ये नशा ही मोठी कारणीभूत ठरते आणि या प्रकरणातही तसंच काहीसं चित्र दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून यामागे काही जुना वाद होता का याचाही शोध घेतला जात आहे. पण या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. रागावर नियंत्रण नसणं किती घातक ठरू शकतं आणि नशेच्या आहारी जाणं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतं. एका क्षणाचा राग आणि एका कुटुंबाचं सर्वस्व हिरावलं गेलं. त्यामुळे अशा घटना आपल्याला विचार करायला भाग पाडतात. लहान कारणांवरून वाद टाळणं, शांत राहणं आणि संयम राखणं हेच सर्वात मोठं शहाणपण आहे.